नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज बनवूयात खमंग खुसखुशीत चवीला अप्रतिम लागणारी बीटापासून ही खारी केली आहे. तर बघू शकता तुम्ही ही बीटपासून बनवलेली खारी किती मस्त अशी झाली आहे आणि याला किती मस्त अशा लेयर्स पडलेल्या आहेत. अगदी पौष्टिक अशी ही खारी बनवून तयार आहे. या अगोदर आपण मैद्यापासून खारी कशी बनवायची ते पाहिली होती. आज आपण बीट वापरून रवा आणि गव्हाचं पीठ वापरून ही खारी बनवणार आहोत. बनवायला इतकी सोपी, चवीला तितकीच अप्रतिम झाली आहे. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही बीटाची खारी नक्की बनवून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बीटची खारी बनवण्यासाठी इथे आपण 2 बीट वापरणार आहोत. बीट आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याचा जो मागचा आणि पुढचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा. त्यावरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आणि बीटचे आपल्याला अगदी बारीक असे पीस करून घ्यायचे आहेत. नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे बीटचे पीस टाकून अर्धा कप पाणी टाकून याची आपल्याला स्मूथ अशी प्युरी तयार करायची आहे. तुम्हाला किती प्रमाणामध्ये खारी बनवायची आहे ना त्यानुसार तुम्ही इथे बीटाचा वापर करू शकता. इथे बघा जे 2 बीट होते ना त्याची मी एकदम बारीक अशी एकदम प्युरी तयार करून घेतली आहे. तर बघू शकता प्युरीला किती मस्त असा रंग आलाय. यामध्ये आपण कोणताही फूड कलर वापरलेला नाही. आता दुसरं साहित्य पाहूयात. इथे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. रेग्युलर जे आपण चपातीसाठी पीठ वापरतो ना त्याच पिठाचा वापर करणार आहोत. चाळणीने गव्हाचं पीठ चाळून घेतलं. घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रव्यामुळे आपली खारी अगदी खुसखुशीत तयार होते. जर तुम्हाला इथे गव्हाचं पीठ आणि रवा वापरायचं नसेल तर तुम्ही पूर्णपणे मैद्यापासून सुद्धा ही खारी बनवू शकता. आज मी पौष्टिक खारी बनवणार आहे त्यामुळे गव्हाचं पीठ आणि रव्याचा वापर केला आहे. आता यामध्ये काही कोरडे जिन्नस टाकूयात. 1 चमचा ओवा घेतला. हातावरती थोडासा क्रश करून टाकूयात. त्यामुळे खारीला खूप छान अशी टेस्ट येते. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मिरेपूड टाकायचे आहे. एक 5 ते 6 मिरे घेतले. ते चांगले खलबत्त्यामध्ये कुटून घेतले. सोबतच आपण इथे लाल तिखटाचा सुद्धा वापर करणार आहोत. कारण बीट जे असते तो थोडं खाण्यासाठी गुळमट लागतं. त्यामुळे इथे आपण अगदी अर्धा चमचा लाल तिखट वापरणार आहोत. तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. आता यामध्ये आपण 1 पळी रिफाइंड तेल टाकलं आहे. तेल मी अजिबात गरम करून घेतलं नाही. तर आता तेल टाकलं की सर्व कोरडे जिन्नस सुरुवातीला मिक्स करून घेऊयात. म्हणजे जे तेल आहे आणि जे कोरडे मसाले आहेत ना ते पिठाला चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत पिठाची छान अशी मूठ वळली जात नाही तोपर्यंत तेलाचं मोहन पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पीठ आपण एकत्रित छान असं मिक्स करून घेऊयात. आणि बघा पिठाची छान अशी मूठ वळली जात आहे. आता हे पीठ आपण मळून घेणार आहोत. तर आपण बीटाची प्युरी तयार करून घेतली होती ना त्यामध्येच हे पीठ मळायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला लागलंच तर अजून तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. पण बीट वाटत असताना सुद्धा यामध्ये आपण अर्धा कप पाण्याचा वापर केला होता. तर त्यामध्येच हे पीठ मळून तयार होईल. जर लागलंच तर तुम्ही अजून वरून थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. इथे बघा अगदी घट्टसर आपण पिठाचा गोळा मळून तयार केला आहे. पीठ आपल्याला जास्तीचं पातळ ठेवायचं नाही. अगदी घट्ट असा गोळा मळून तयार करायचा आहे. पीठ छान असं मळून झालं की यावरती एक झाकण ठेवूयात आणि कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टला ठेवूयात. आता खारी बनवणार आहे तर त्यासाठी आपण इथे साठा तयार केला. 2 चमचे आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घेतलं आणि त्याचा मस्त असा साठा तयार केला. अगदी मस्त अशी याची स्लरी तयार केली आहे. हा साठा आपण खारीवरती लावणार आहोत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा स्मूथ असा हा साठा तयार करून घ्यायचा आहे. साठा तयार झाला. इकडे आपलं पीठ सुद्धा छान असं रेस्ट झालेलं आहे. पिठावरचं झाकण काढून घेतलं आणि आता पीठ जे आहे ना ते परत एकदा आपण हाताने थोडंसं मऊ करून घेऊयात.
पिठामुळे पिठाला किती छान असा रंग आलाय ना. रंगामुळे मुलं अगदी आवडीने हे खारी खातील. आता बघा पीठ मी हाताने परत एकदा थोडंसं मऊ करून घेतलं. थोडासा लांब आकाराचा गोळा तयार करून घेतला आणि चाकूच्या साहाय्याने थोडे थोडे आपण हे कट करून घेऊयात. त्यामुळे एकसारखी आपली चपाती तयार होईल. आता बघा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना जर तुम्हाला कोरडं पीठ लागलं तर तुम्ही ते घेऊ शकता, पण मला काही गरज नाही, त्यामुळे इथे मी कोरडं पीठ घेतलं नाही. आता चपाती आपल्याला अगदी पातळ अशी लाटून घ्यायची आहे. जाड चपाती ठेवायची नाही, अगदी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. इथे बघा अगदी पातळ अशी आपण ही चपाती लाटून तयार केली. अशाच प्रकारे आपल्याला 4 चपात्या अजून करून घ्यायच्या आहेत. आता बघा 4 चपात्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. एक चपाती घ्यायची, त्यावर आपण जो साठा तयार करून घेतला होता ना, तो पूर्णपणे सर्व चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. पूर्ण कोपऱ्यापर्यंत हा साठा आपल्याला अगदी व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. आता एका चपातीवर आपण असा साठा लावून घेतला की परत त्यावर एक चपाती टाकायची. त्या चपातीला परत साठा लावून घ्यायचा, त्यावरती परत साठा लावायचा आणि परत त्यावर तिसरी चपाती ठेवायची आहे. परत एकदा हा जो आपण साठा तयार करून घेतला आहे ना, तो लावायचा आणि त्यावर चौथी चपाती ठेवायची आहे. एकूण आपण 4 चपात्याला असा साठा लावून घेतला. नंतर दोन्ही एकमेकावर बाजू आपल्याला फोल्ड मारून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही प्रोसेस करायची आहे. इथे आपल्याला एकदम चौकोनी आकारात चौकोन तयार करायचा आहे. तर परत आपण दोन्ही बाजूच्या घड्या एकमेकावर ठेवल्या आणि एक चौकोन तयार केला आहे. आता हा चौकोन व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि परत हा एकदा चौकोन जो आहे ना, तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं. जास्त जाडही ठेवायचं नाही आणि अगदीच पातळही लाटायचं नाही. थोडंसं मध्यमच हा चौकोन आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता इथे बघा आपण हा चौकोन लाटून घेतला की याचे आपण कापण्या करून घेऊयात. आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये ही खारी बनवणार आहे. तर दोन्ही बाजूने चौकोनी आकारात ही खारी आपण कट करून घेतली. आणि बघा अगदी मस्त अशी आपली खारी बनवून तयार आहे. अशाच प्रकारे आपण जे राहिलेलं पीठ आहे ना, त्याच्यासुद्धा अशाच प्रकारे खारी बनवून घेऊयात आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. अशा प्रकारे सर्वच खारी बनवून घेऊयात आणि लगेचच तळण्यासाठी घेऊयात. खारी दिसायला खूपच छान दिसत आहे. जेवढी दिसत आहे ना, त्याचा रंग तर इतका मस्त आलाय ना, तर तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी ही बिटाची खारी नक्कीच करून पहा. इथे बघा मी सर्व खारी अशा प्रकारे बनवून घेतल्या आणि आता आपण या खारी तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी मी ऑलरेडी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे. तर अगदी हलकंसं मंद ते मध्यम आचेवर तेल तापवून घ्यायचं. जास्त जर तेल तापलं तर तेलामध्ये खारी सोडली की ती पटकन करपल्यासारखी होते. त्यामुळे अगदी मंद ते मध्यम आचेवर एक 2 ते 3 मिनिटासाठी ही खारी आपल्याला दोन्ही बाजूने उलटपुलट करत खारी तळून घ्यायची आहे. कढईमध्ये जेवढी बसेल तेवढी खारी सोडून घ्यायची आणि मग ही खारी जी आहे ना, ती चमच्याने आपण दोन्ही बाजूने उलटपुलट करून घेऊयात. आता अगदी मध्यम आचेवर ही खारी आपण तळून घेऊयात. खूप जास्त वेळ सुद्धा तळायची नाही, कारण याला थोडासा करपल्यासारखा रंग येतो. तर त्यामुळे अगदी मध्यम आचेवर ही खारी तळून घेऊयात. इथे बघा अगदी मध्यम आचेवर खारी तळली. किती छान अशा याला लेयर्स पडलेल्या आहेत. आता आपली खारी छान अशी तळून झाली की ही झाऱ्यामध्ये आपण काढून घेऊयात. जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्णपणे निथळून घेऊयात आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या खारी आहेत ना, त्यासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत. इथे बघा खारीला रंग तर छान आलाय आणि भरपूर साऱ्या लेयर्स पडल्या आहेत. तुम्हाला दिसतच असेल किती मस्त अशा लेयर्स पडल्या आहेत. बघा अशा प्रकारे आपण सर्व खारी तळून तयार केल्या. आता ही तुम्ही
खारी आहे ना ती चहाबरोबर खाऊ शकता किंवा स्नॅक म्हणून सुद्धा खायला खूपच भन्नाट झाली आहे. हवं तर तुम्ही महिनाभरासाठी ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. बाहेरची खारी खाण्यापेक्षा ही खारी आणि चहा तुम्ही नक्कीच खाऊ शकता. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस अशी ही खारी नक्की बनवून पहा. अगदी खमंग खुसखुशीत तयार झाली आहे. पौष्टिक तर आहेच, कारण यामध्ये आपण अजिबात मैदा वापरलेला नाही. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये अगदी मस्त असं हे स्नॅक बनवून तयार होतं. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्त रहा. तोपर्यंत बाय बाय.